मित्रांनो, आपण सध्या आहोत नायकोबा केसरी आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये मुळशीकरांचा सर्जा आणि मित्रांनो निमगावकरांचा बावऱ्या यांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. जवळपास 816 गाड्या आणि 82 गट झाले या मैदानामध्ये. अतिशय सुंदर मैदान आयोजक आणि त्यांच्या टीमनं पूर्ण करून दाखवलं. तर आपल्या समवेत बावऱ्या बैलाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचा एकदा प्रेक्षकांना परिचय द्या, नाव सांगा. चैतन्य गेजगे मी, हे मालक आहेत. अमर शेठ आणि भारत मामा ओळखुंदे आणि आयुषबाई शेळके हे मालक आहेत. ते आपल्याकडे सांभाळायला असतोय कोण मांडव सावकारच्या पायावर पाऊल ठेवूनच त्यांनी आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आज त्याची असं अंगाव काटा आला माझ्या. आज अशी सिच्युएशन आहे, बैल आजारात होता, आजारातनं पळाला बैल आणि आज त्याची जागा त्यानं चालवली. म्हणजे बावऱ्यानं त्याची जागा भरून काढली आज सावकारची जागा. सावकारला काय झालं नक्की बैल म्हणजे काय निमोनिया झाला होता बैल, त्यातनं कव्हर झालाय बैल, पूर्णपणे रिकव्हर आहे. पण आज म्हणजे त्याला आराम दिलाय आता चालूला. आणि बावऱ्याला आम्ही आता सावकार थांबवला म्हणजे थांबवून ठेवला होता आणि आता बावऱ्याला काढत होतो आणि त्याची जागा त्यानं आज भरून काढली. त्याचं फळ दिलं त्यानं, गुरुची जागा चालवली आहे शिष्यानं. बरं. आणि सर्जाचाच कसं काय पायरा केला अचानक? रात्री बाह्यांचा फोन आला मला. म्हटले दादा वासरू घेऊन यावं लागतंय उद्या. म्हणले असा असा विषय, आपलं भागातलं मैदान आहे, आपण 1 नंबर करूया. मग माझा आणि शेठचा कॉलेज चालू होता. म्हणलं आपल्याला द्यावं लागतोय, म्हटलं बैल वासरू घेऊन जावं लागतंय उद्या. म्हटलं नियोजन आहे, बैल चांगला आहे. शेठ म्हणलं करून टाका, त्यांची इच्छा आहे ना त्यांच्या भागात पळायचं, करून टाका. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला आणि आपण ते पाळला आणि घेऊन आलो आणि मनमोकळेपणाने पायरा झाला आणि सुंदर भारी गाडी पळाली आणि 1 नंबर झाला. 1 नंबर झाला मित्रांनो. आणि बंदूक ड्रायव्हरच्या विषयी काय सांगा? त्यांचा विषयच नाही, त्यांनी गट सेमी असा खुल्ला काढून दिला आणि त्यांना सकाळी सांगितलं त्यांनी आज 1 नंबर करणार म्हणून. 1 नंबर करणार म्हणून सांगितलं आणि गटाला सेमीला सांगितलं त्यांनी. पण योगायोगाने त्यांना दुसऱ्या गाडीवर बसायची वेळ आली आणि अण्णा ड्रायव्हरनी गाडी हाणली. अण्णा ड्रायव्हरनी 1 नंबर करून दिला. म्हणजे दोघांचं श्रेय मोलाचं आहे. ह्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं आणि अण्णांनी गुलाल दिला मिळून. अण्णाच्या विषयी काय सांगलं, कशी गाडी चालवली फायनल? अण्णांना सांगितलं फक्त, म्हणलं तुम्ही असंच करा. ते म्हटले काय अडचण नाही, मी बैल आणलेला आहे, मी 1 नंबर करून देतो, भिवू नका तुम्ही. तुम्ही सोन्या 50-50 केसरी मैदानाच्या विषयी काय सांगाल? आदतचं मैदान आहे, दिनांक 9 ऑगस्ट रोजी हे मैदान संपन्न होते. कसं काय नियोजन आहे? कोणते नंदी पाळणार आहेत तुमची? एका टायमिंगला 99% पळेल सावकार. पण आता बावऱ्याला काय नियोजन करणार नाही. बावऱ्याला किती दिवसाचा गॅप देत आहे? एक 8 दिवसाचा गॅप लागतो. 7-8 दिवसाचा गॅप ठेवावा लागतोय, त्यावेळेस तेवढा पळतोय. बरं. एवढा गॅप का ठेवावा लागतोय? कसं होतं, त्याला त्याची पण मुडशी झाली नाही पाहिजे ना. बरोबर. तो पण तेवढ्या ह्यानं पळाला पाहिजे. त्याच्यामुळे तसं करताय. बरं. मैदानाविषयी काय सांगाल? आता पर्व आहे मैदानाचं, ते मैदान माझं तर एवढं आवडतं मैदान आहे ना, त्या मैदानासारखं पळायला पण मैदान नाही खरंच कुठं. आणि नियोजन मध्ये भागात टॉपचं नियोजन आहे. ते भागात टॉपचं नियोजन आहे. किती गाडी होईल अंदाज काय वाटतंय तुम्हाला? अंदाज गाडी 1000च्या आसपास, 100% 1000+ गाडी होईल, पण कमी होणार नाही त्या मैदानात. काय आयोजकांना म्हणजे काय तुमच्याकडनं काय? ते राहुल गोरेचे आहेत का नाही, ते माझे पण मित्र आहेत आणि त्यांचं नियोजन मध्ये आता 3 वर्ष झालं आपण बघतोय, आपल्या डोळ्यासमोर आहे. एकदम खास नियोजन असते, म्हणजे गोरगरिबांच्या बैलांचं ते त्यांच्याकडं म्हणजे पूर्ण ह्यानं ते हे करतात, म्हणजे नियोजन होतं. आणि तिथं पळायला मैदान 1 नंबर आहे. ते पळायला मैदान 1 नंबर तालुक्यातली चांगली टॉपची फाटी आणि अडथळा नाही मोर महत्वाचा विषय. आणि एकदम सपाट फाटे आणि खडं वगैरे काय तसलं काय विषय नाही. बरं. किती काय सांगाल त्या मैदानाचा इतिहास? आपल्याला गुलाल लागलाय का त्या मैदानातला? त्या मैदानाला गेल्या वर्षी आपण क्वार्टरला राहिलो. म्हणजे हा गुलाल आहे? हा गुलाल आहे. दुसरे मैदान जे त्या फाटीवर झालेत का नाही, तिथं सावकार 2-3 वेळा राहिला. गुलाल आहेत आपले भरपूर गुलाल. सावकारचं कसं नियोजन झालं? नियोजन तर कसं असेल? नवीन चेहरा असेल का चालूची आदत जी आहेत सगळी असं टॉपचा? म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे, बैल जरी एखादा नवीन चेहरा असला तरी बैल घेऊन 1 नंबर करतो. तुम्हाला पण माहिती आहे, सावकार करणारच नंबर, त्यात काही विषय नाही. चला आता आपण वळूया सर्जाच्या मालकांकडे. आपल्या समयात सर्जा बैलाचे मालक आहेत दीपक भाऊ मारणे आहेत. दादा काय सांगाल? बऱ्याच दिवसानंतर 1 नंबर होतोय सर्जाचा आणि बऱ्याच दिवसापासून तो आजारपणातनं म्हणजे आता कुठं रुटीनला येतोय, काय सांगाल त्याविषयी? बैल आता मागं 5-6 महिने आजारी होता. बैल पडला होता गाडीत उतरवताना. बरं. काय झालं होतं नक्की? ते बैलाचा पाय घसरला होता फाळ घेऊन. बरं. कुठं झालं हा प्रकार? आणि आम्ही फेरायला गेलो आमच्या इकडेच. बरं. बैल पडला होता, त्यामुळे बैल बसून होता मागं 5-6 महिने. बरं. कशामुळे झाला तो अपघात? मागं उतरवताना ना बैल फाळकडे डायरेक्ट खाली गेलं, तो बैल पडला होता मागं. बरं. त्यामुळे बैल बसून होता. मग आता 6 महिन्यांनंतर बैल काढला. बरं. जसा बैल काढलाय बाहेर तसा बैल गुलालाच आता.
त्यावेळेस किरकोळ पद्धतीची कशी दुखापत झाली होती का मुक्का मार लागला? नाही वरती इथं मागं लागलो होतं धावून त्याला डागे मागं. बरं, मग ते कसं कोणी क्लिअर केलं? कुठले पशु आमच्या इकडच्या गावाकडच्या डॉक्टरांनी क्लिअर बरं, सगळं क्लिअर केलं? हा सगळं clear. किती दिवसामध्ये कव्हर व्हायला लागले? 3 महिने गेले त्याला कव्हर 3 महिने. डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता त्यावेळेस? काय ते त्यांनी आम्हाला तेल दिलं ते लावायला, बरं, ते लावून जखम बरी केली, स्प्रे दिलते. त्या पडतीचा काळ असतो ज्यावेळेस नंदी आपला कुठेतरी कमी येतो धावायला, कुठं आजारी पडतो, कुठं किरकोळ अपघात होतो, त्यानंतर कुठेतरी त्याचा पळ कमी होतो, त्यावेळेसचे अनुभव काय असतात? त्यावेळेस खूप अनुभव घेतले हं. आणि आमच्या इकडल्या भागातलं आम्ही आमच्या इथल्याच वासराबरोबर पहिलं फायनल राहिलो बिल्लाबरोबर. बिल्लाबरोबर. हां, हा मग तिथनं पुढं बैल चर्चेत आला, मग 2 वेळा त्या वासराबरोबर बोललो. बरं. आणि लिमला पण राहिला ना तुम्ही? हा लिमला 1 नंबर केला मान्याबरोबर. मान्याबरोबर. ते बरोबर आहे. मागच्या मे महिन्यातलं मैदान होतं. हा मे महिन्यातलंच होतं ना? आता मागच्या महिन्यातलं लिमला 1 नंबर केला, हां. बाळाप्पा बरोबर 2 नंबर केला आधी. हं. पहिला बोरमध्ये 1 नंबर केला, नंतर गुरसाळ्याला परत 2 नंबर केला. बरं. आणि ह्याच्याविषयी काय सांगाल? बावऱ्याविषयी आजचा आदत चांगला टॉप निवडला, कसं काय नियोजन झालं? त्यांचा आधी फोन आलता आपल्याला आधी बी पळू म्हणून, हां. आणि त्यांचं चाललेलं पळू पळू पळू, मग त्यांना म्हणलं या तुम्ही उद्या, हां. पण पळू 100% 1 नंबर करण गाडी. बरं. आणि तेच सिद्ध झालं आज ते. सिद्ध झाला, बैलांनी सिद्ध करून दाखवलं. बरं. आणि दोन्ही ह्यांच्याविषयी काय सांगाल? जॉकींच्या विषयी? अण्णा ड्रायव्हर आहे, इकडं बंदूक ड्रायव्हर. त्यांच्याविषयी बोलून तेवढं कमी आहे. त्यांना पहिले 9व्या गटात गाडी होती, हां. त्यांनी ती गाडी हाणली, हां, पळत खाली आली वरतून, हां, परत 10व्या गटात गाडी आणली आमची, हां, आम्हाला गट पास करून दिला. सेमीला बी तसंच, हां. पहिल्या सेमीत बी त्यांना गाडी होती, हां, वरतून पळत खाली आले दुसऱ्या सेमीसाठी, हं. परत गाडी आणली, तिथं बी त्यांनी निर्विवादवरचे सो गेला दुसऱ्या सेमीत. दुसऱ्या सीमेत. बरं. बघा म्हणजे तेवढी जादू आहे हातात. नाही हाय आणि अण्णांनी फायनलचा गुलाल 1 नंबरचा गुलाल मिळवून दिला. मी आधीच सांगितलं मी आणतो माझ्या पद्धतीने गाडी. त्याने बरोबर त्याच्या पद्धतीने हां. 1 नंबर करून दिला. बरं, चालतंय. तुमचं अभिनंदन. सोन्या 50-50 केसरी आदत मैदानाचं नियोजन कसं काय केलंय? पळणार आहे का नंदी आपली? नाही, नंदी नाही, तिथं नाही पळणार. बरं, मैदानाविषयी काय सांगा? मैदान खूप उत्तम आहे ते मैदान. बक्षिसांची रचना बी खूप छान आहे त्यांची. बरं. ड्रायव्हरांसाठी बी त्यांनी बक्षिसं ठेवलेली आहेत, हं. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. गॅपमुळे पळवत नाही. किती दिवसाचा गॅप लागतोय सर्जाला? बैल आता 13 तारखेलाच पळणार. बरं, एक बैलगाडी मालक आणि एक शर्यतीचे प्रेमी म्हणून तिथं उपस्थित राहणार. हो राहणार ना, तिथं उपस्थित राहणार. चालतंय. धन्यवाद दादा.